सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, कविता गज्जम आणि कलावती गंगदे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी ताई चौक येथे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. भाजप युवा नेते मनीष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या रॅलीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन मनीष देशमुख यांनी केले. आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून विकास हाच आमचा अजेंडा असल्याचे बसवराज केंगनाळकर यांनी सांगितले. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने होम टू होम प्रचाराला वेग आला होता. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. आज आपण सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण पोहोचलो आहोत. आज संपूर्ण निवडणूक सुरू झाल्यापासून अतिशय उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने दिसत आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे कार्य आहे संपूर्ण भागाचा विकास या भागातून होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होणार ही खात्री जनतेमध्ये असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद, आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहे. आज प्रचाराचे शेवटचे दिवस. आज भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार यांनी आज 2019मध्ये शोभादेवी नगर ताई चौकपासून सुरुवात आहे पदयात्रेची. पदयात्रेमध्ये बहुसंख्येने लोकांची सामील आहे आणि 15 तारखेला या चारही उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी नागरिकांना विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभाग 19मध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि आमचे शक्ती केंद्र प्रमुख, आमचे बूथ प्रमुख सगळ्यांनी या ठिकाणी या पदयात्रेत भाग घेतलेला आहे. ताई चौकापासून दीक्षित नगर, दुबे आपलं या ठिकाणी शोभादेवी नगर या ठिकाणी मी घरोघर पदयात्रा करत आहे. या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद सहकार्य करावं. 15 तारखेला आम्हाला सगळ्यांनी निवडून द्या, चारही उमेदवारांना निवडून द्यावं एवढंच बोलून माझे 2 शब्द होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गज्जम प्रभाग 19 मधून निवड करत आहे. आम्ही इथे शोभादेवी नगर आणि स्वागत नगर यामधून रॅली चालू आहे. प्रचंड बहुमताने सगळ्यांचे प्रतिसाद पण मिळत आहे भाजप पक्षाला आणि भाजप जिंकून येणार सगळ्यांचे आश्वासन पण आम्हाला देत आहे आणि सगळ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आणि येत्या 15 तारखेला आम्हाला सगळ्या निवडणी मोठ्या प्रमाणात मतदान करून आम्हाला निवडून यावे ही सगळ्यांची विनंती. जय हिंद. निवडून